आणि आज बघा ना मित्रांनो, कॅन्सरला आपण रिझल्ट देतोय. हॅलो, कॅन्सरला रिझल्ट देतोय. आज डायबिटीस पूर्णपणे नील करतोय. आज ब्लॉकेजेसचे, आज मेडिकल सायन्समध्ये फक्त ब्लॉकेजेसवरती एकच पर्याय आहे, ते म्हणजे काय? बायपास. म्हणजे काय करायची? ती नस कापायची, पायाची नस कुठून तरी आणायची आणि ती काय करायची? त्या ठिकाणी जोडून द्यायची, वेगळी पाईपलाईन तयार करायची. पण त्या ठिकाणी जर अमृत ज्यूस न काही चिरफाड करता जर तुम्हाला 100% रिझल्ट देतं, तर हे एक या सृष्टीचा चमत्कारच आहे. हॅलो, बरोबर. पण मी इमानदारीनं सांगतो, त्याला बघून सांगतो, त्याच्या साक्षीनं सांगतो, हा चमत्कार नाहीये. तुम्ही ज्या देवाला ईश्वर म्हणताय, अल्लाह म्हणताय, गॉड म्हणताय, जीजस म्हणताय, वाहेगुरु म्हणताय, तर त्याचा हा अमृत ज्यूस म्हणजे साक्षात्कार आहे मित्रांनो. तर हा साक्षात्कार आहे आणि म्हणून हे रिझल्ट आहे मित्रांनो. त्या प्रोडक्टची अवकाश काय आहे? का एखाद्याचा कॅन्सर बरा करेल. या प्रोडक्टची अवकाश काय? का डायबिटीस पूर्ण क्लिअर करेल. या प्रोडक्टची अवकाश काय? का एखाद्याची पूर्णपणे जे पॅरालिसिस आहे ते नीट करेल. पण हे प्रोडक्ट नाही करत मित्रांनो. त्यांनी दिलेला जो आशीर्वाद आहे, ज्याला आपण दुवा म्हणू, तर त्याच्यामुळं हा रिझल्ट आहे मित्रांनो, आणि तो मिळवलाय. म्हणून तर बघा, आज या ठिकाणी रियांश मल्टीट्रेडमध्ये जे काम करणारे बहुतांशी तर माझे मौलाना आहे, हाफिज आहे, आमिर आहे, तिथंच थांबले नाही तर मुफ्ती साहेबने देखील हे प्रोडक्ट सांगायला सुरुवात केले. फक्त कशासाठी? इन्सानियत के खातीर. आणि मी इमानदारीनं सांगतो, ज्या इमानदारीने प्रोडक्ट मी तयार केलंय मित्रांनो, ज्या इमानदारीनं गेल्या 2.5 वर्षापासून माझे शेख साहेब, शेख सर, युसुफ सर ज्या प्रामाणिकपणाने लोकांना हे सेवाभावाच्या वृत्तीने जे प्रोडक्ट पोचवताय, तर हे जर प्रामाणिकपणा तुम्ही थोडासा दर्शवला, इमानदारीनं मी सांगतो, इथं MIMचे अध्यक्ष शफीक सर, इथं कुरेशी साहेब आहे, तर इमानदारीनं आपण सगळ्यांनी मिळून मानव जातीसाठी, पैसा म्हणून नाही, पैसा तर रियांश एवढं देणार, तुमच्या पायाची धूळ होईल एवढा पैसा देणार असा बिझनेस प्लॅन आपण या ठिकाणी तयार केला आहे. पण एक इन्सानियत के खातीर, फक्त माणुसकी म्हणून हे जर प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत पोचवलं, तर तो दिवस दूर नाही मित्रांनो. मी इमानदारीनं सांगत, भारतामधून आपण हे जे बिमारी जे बोलतोय, हे पूर्णपणे मुळापासून उकडून बाजूला करणार, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. फक्त ते सहकार्याची रियांश मल्टीट्रेड तुमच्याकडून ती भावना करते मित्रांनो. जसं बघा, आपण एखाद्या डॉक्टरकडे जर रिझल्ट आला, आपण 4 जणांना सांगतो, भाई तू जा उसके पास, तेरी बीमारी नीट होगी, अच्छी होगी. हे सर नो, बरोबर ना? सांगतो ना मित्रांनो. हे रिझल्ट ऐकून तुम्ही फक्त हेच सांगत चला. विचार करा, तुमच्या एका बोलण्याने त्या घरामधला जो कोणी माणूस असेल, जो कोणी बाई असेल, ती त्याची आई असेल, त्याची बायको असेल, बहीण असू शकते, माणूस म्हणजे त्याचे वडील असू शकतात, भाऊ असू शकतात, चुलते असू शकतात, कोणी असू शकतात. तुमच्या एका बोलण्याने, सांगण्याने जर त्याला पुनर्जन्म मिळतोय ना, पुनर्जीवन मिळतंय, तर तुम्ही देवापेक्षाही कमी नाही त्याच्या फॅमिलीसाठी मिळतात. सांगण्याचं एक माणुसकी खातीर सांगण्याचं काम करा. आम्ही तर काय केलं मित्रांनो, ह्या 2 वर्षामध्ये, सर मला सांगायला आवडेल तुम्हाला, ह्या 2 वर्षामध्ये आज जी बिमारी पूर्ण भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये चालते, ज्याला कोविड म्हणतोय, त्या प्रोडक्टमुळं आम्ही केलं असं मित्रांनो. 20 ज्यांचे स्कोर होते त्यांना जाऊन, शेख साहेब असेल, शेख सर असेल, युसुफ सर असेल, स्वतः जाऊन पाजलं आणि त्या लोकांना त्या आजारापासून 4 ते 5 दिवसात नीट केलं मित्रांनो. आणि जे काम आम्ही करतोय हे फक्त इन्सानियतसाठी करतो. हे बघा, शेवटी त्याचा बुलावा आला, आपल्याला कधी पण जायचंच आहे, जन्म झाला कधी पण जायचंय. पण चांगलं काम करत जर असो ना, तो पण घेण्यासाठी आहे ना 1000 वेळेस विचार करेल. हे सर नो, यस. मग आम्हाला आमच्या प्रोडक्टची गॅरंटी, आमच्या कामाची गॅरंटी, म्हणून तर त्या पेशंटजवळ जाऊन हे सर्व काम आम्ही करत होतो. मला अपेक्षा एवढीच असेल की आज तुम्हा सर्वांसाठी पटेल साहेबांमुळं आज हे जे शॉपिंग तुम्हाला झाली, प्रोडक्ट इथं उपलब्ध आहे.
प्रथम तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी मित्रांनो हे प्रोडक्ट घ्या, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. स्वतः तुम्ही सेवन करा आणि जास्त नाही, फक्त तुम्हाला जेवढे लोक ओळखताय त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्या जेवढ्या पण पिढ्या असतील ते पिढ्या तुम्हाला दुवा देतील मित्रांनो, ही गॅरंटी आहे तुम्हाला. शेवटी पैसे कमवायचे खूप रास्ते आहे, पण कोणता रास्ता घ्यायचा हे तुमच्या मनावरती मित्रांनो. जसं आज बघा आपले सेलिब्रिटी आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान आपण रोल मॉडेल मानतोय, पण हे जाहिरात कोणत्या प्रोडक्टची करतायत? थम्सअप, कोका कोला. आज या प्रोडक्टमुळं कित्येक लोक कॅन्सरग्रस्त झालेले, करोडो रुपये ते कमवत आहे, पण काय करताय ते लोकांच्या जीवनाशी खेळताय. आज अजय देवगण सारखा जो ऍक्टर आहे विमलची जाहिरात करतोय, खरोखर विमलने आरोग्य नीट होतंय? मग या भारतासाठी काम करणारं कोणी खऱ्या अर्थाने बघितलं तर इथं आपल्याला लोकांच्या आयुष्यातला तो रोल मॉडेल, लोकांच्या आयुष्यातला तो ग्रेट लीडर, लोकांच्या आयुष्यातला तो सुपर हिरो बनण्याचा चान्स रियांश मल्टीट्रेड तुम्हाला देते मित्रांनो. आज तो घ्यायचा किंवा नाही घ्यायचा हा तुमच्या मनावरती मित्रांनो. रियांश मल्टीट्रेड या ठिकाणी तुम्हाला दिवसाला किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये रोज कमवण्याची संधी तुम्हाला रियांश मल्टीट्रेड देते मित्रांनो. आणि जर तुम्ही लोकांना सांगताय, लोकांपर्यंत पोहोचवताय आणि बिझनेसला सुरुवात करताय, तर रियांश मल्टीट्रेड तुम्हाला एका माणसाकडून तुम्हाला तर 10,000 यायला लागले काम केल्यानंतर बरं का. नाहीतर तुम्ही म्हणता पटेल साहब अभी प्रोडक्ट लिए अभी 10,000 रुपये पेमेंट आना चालू होगा. असं नाही, काम केल्यानंतर तो बिझनेस मॉडेल काय आहे शेख साहेब तुम्हाला सांगतील, किंवा ज्या लीडरशी तुम्ही कनेक्ट आहात ते तुम्हाला दाखवून देतील. आता हे झालं तुमचं वैयक्तिक, पण इथं आपल्याकडं जसं एखाद्या सरकारचा नारा आहे सबका साथ सबका विकास, तसा आपला नारा त्याच पद्धतीचा आहे. कुठल्याही पार्टीशी आपण निगडीत नाही, आपली एकच पार्टी आहे ती म्हणजे मानवता. आपण मानवतेशी काम करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही प्रोडक्ट द्यायला लोकांना सुरुवात केली, त्यावेळेस त्या लोकांकडून फायदा काय? ज्यावेळेस ते लोक हा बिझनेस पुढे स्प्रेड करणारे, ते एका माणसामुळं तुम्हाला किमान 500 आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये रोज कमवण्याची संधी रियांश मल्टीट्रेड देते. म्हणजे उद्या तुम्ही तुमच्या कुटुंबामधले जे काही नातेवाईक आहे त्यांच्याजवळ जरी पोहोचवलं, 10 लोकांनी उद्या ठरवलं हा बिझनेस करायचा आहे तुम्हाला, तर जसा जसा बिझनेस होईल किमान 500 आणि जास्तीत जास्त 10,000, तसंच त्याही लोकांकडून किमान एकेकाकडून 500 जास्तीत जास्त 10,000, म्हणजे 10 लोकांकडून तुम्हाला किती रुपये रोज चालू झाला? जर एका व्यक्तीनं 10,000 रुपये रोज कमवला तर असे 10 लोक तुम्हाला ते 10,000 देतील. मला तुमच्या मुखातून ऐकायला आवडेल, असा तुम्हाला दर दिवसाचा रोज किती चालू झाला 10 लोकांचा? हॅलो, 1 लाख रुपये तुम्हाला रोज चालू झाला. इमानदारीनं सांगा मित्रांनो, हा जो प्रोडक्ट आपण घरोघरी पोहोचवला, हा प्रोडक्टच्या घरोघरी जाहिरात केली, कधी बीडमध्ये यानंतर कोणी शेतकरी आत्महत्या करेल का? आत्महत्या कशासाठी करतोय आज? दुसरं काय कारण आहे? पण ते आपण रोखू शकतो. कोणत्याही घराचा दिवा विजू देणार नाही ही गॅरंटी रियांश मल्टीट्रेड तुम्हाला देते, पण तुम्हाला ती स्वीकारावं लागणार. आज कुठं ना कुठं काही ना काही काम तुम्ही करतायचे. बरं, करताय तर कशासाठी करताय? की आपल्या फॅमिलीमध्ये 2 रुपये चांगल्या मार्गाने येऊ आणि त्याच्यातून आपलं जे घराचं स्वप्न आहे, आपलं जे आपल्या परिवाराचं स्वप्न आहे, आपल्या गाडीचं स्वप्न आहे, थोडंफार सोनं नाण्याचं स्वप्न आहे आणि थोडंफार चांगल्या बँक बॅलन्सचं स्वप्न आहे, म्हणून तर आपण सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत. हॅलो, बरोबर ना? याच्यासाठीच काम करताय. पण मला सांगा, एवढं जर आज आपण इन्सानियतसाठी जर हे प्रोडक्ट असेल त्याच्यासाठी काम करतोय आणि त्याच्यानंतर जर पैसा येत असेल तर चालेल तुम्हा सर्वांना? यस. बाकीच्यांनी तर साथ दिलेली आहे रियांशला. आज रियांशमुळे बघा खूप लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आला, त्यांची हेल्थ नीट झाली, त्यांना वेल्थ पण मिळाली, चांगला पैसा पण मिळाला.
तोच पैसा आम्ही तुम्हाला पण देऊ इच्छितोय. आणि लक्षात ठेवा, एखादं काम तुम्ही जर करत नसेल ना, उद्या कोणीतरी दुसरा येणार आहे, तो ते काम करणार आहे. कोणच्या वाचून आज जग थांबतंय का? हॅलो, कोणा वाचूनच नाही. पण हे जे पैसे लोकांना येणार आहे, ते पैसे तुम्हाला पण येतील मित्रांनो. आणि इमानदारीने सांगा, हे जर तुम्हाला लाख लाख रुपये उद्या रोज चालू झाला, या भारतामध्ये कोणी व्यक्ती कधी फुटपाथवरती उपाशी झोपेल का यार? कोणी झोपणार नाही. आणि माझं पण तेच स्वप्न आहे का, तुम्ही माणूस स्वरूपी जे जन्म घेतलाय ना, ठीक आहे, मजब वेगळे शेवटी, पण आहे तर तो एकच आहे, ज्याला तुम्ही काही नावाने बोला. आहे तर करता धरता सर्व तोच आहे मित्रांनो. हॅलो, बरोबर आहे ना? फक्त वेगळे, पण सर्व आहे तर कोण आहे? माणूसच आहे. तर माणसासाठी जर तुम्ही काम करताय ना, तो तुमच्यासाठी काम करेल मित्रांनो. आणि अमृत ज्यूसने आज प्रूव्ह करून दिले. आज विचार करा, युसुफ सरांसारखे जे लेडीज टेलर होते 2.5 वर्षापूर्वी, त्यांचं जीवन काय असेल त्यांना माहिती नव्हतं. आज त्यांच्यामुळं लाखो लोक, यांनी तर स्वतःचं जीवन क्लिअर केलंच, पण लाखो लोक आज ते डेव्हलप करतायत. त्यांचं जीवन ते तयार करून देत आहेत. त्यांचे जीवन काय असेल पुढे 10 वर्षात, हे ते दाखवून देतात. तेच माझे शेख साहेब, जे तुम्ही शेख दस्तगीर नावाने ओळखताय पूर्ण कंपनीमध्ये आणि इंडियामध्ये, ते शेख साहेब म्हणून त्यांची ओळख आहे. आम्ही त्यांना बाहुबली पण म्हणतो. बाहुबली का? तर ते फक्त मुस्लिमांमध्ये नाही, तर हिंदू लोक देखील त्यांचे जबरदस्त फॅन आहे. कारण त्यांचा एक एक शब्द म्हणजे एक इज्जतीचा, एक रिस्पेक्टचा शब्द आहे. आणि कुठल्या व्यक्तीला काय हवंय हो? इज्जतच हवे, रिस्पेक्टच हवे. कारण जगाची रीत काय आहे, तुम्ही जर जगाला आहो म्हटले तर लोक काय म्हणणारे? काहो म्हणणारे. आणि तुम्ही जर कोणाला अरे म्हटले, किती मोठे असू द्या, लोक काय म्हणणारे? तसं त्यांचे जे बोल आहे मित्रांनो, ते बोल आपलंसं करताय. आणि सर्वात महत्त्वाचं, मुस्लिम समाजासाठी म्हणजे एक नेकीचं काम देखील ते करताय मित्रांनो. आणि काल तुम्ही स्टेजवर बघितलं असेल मित्रांनो, काल एक हिंदू महाराजांचा सत्कार देखील त्यांच्याच हातून झाला. म्हणजे जगाला आपण जो रियांश मल्टीट्रेड पासून संदेश काय देतोय का, मानवता हाच धर्म, हे सरनो. आणि विचार करा, हे जर सगळं प्रेम, हे सगळं प्रेम पूर्ण भारतात झालं, तेव्हा भारत खरा सुजलम आणि सुफलम होणार. हॅलो, त्या विचारधारा आपल्याला स्प्रेड करायच्या आहे. चालेल तुम्हाला, पण त्यासाठी त्या विचारधारा स्प्रेड करण्यासाठी आपल्या घरात गरजेचं आहे ना. तर एक काम तुम्हाला रियांश मल्टीट्रेड अमृत ज्यूस मार्फत देणार आहे मित्रांनो. बोलण्यासाठी खूप काय आहे मित्रांनो, बोलू तेवढं कमी आहे मित्रांनो. पण आज तुम्ही बघताय एवढं काय, आज तुम्ही वेळ दिलाय, त्या वेळेची पण कदर करून मी या ठिकाणी काय करतोय की आज ज्या प्रोग्रामसाठी आपण सर्व जमलेले आहात, तर या प्रोग्रामचा आता पुढील जे नियोजन आहे, मी पुन्हा एकदा श्री शेख जमील यांच्या हस्ते सोपवतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो. तुम्हाला ह्याच शुभेच्छा देऊन की तुम्हा सर्वांना रियांश मल्टीट्रेड मार्फत, रियांश अमृत ज्यूस मार्फत आरोग्य लाभो. तुमच्या मार्फत लोकांना आरोग्य लाभो. तुमच्या मार्फत तुम्ही बिझनेसमॅन बनो आणि तुमच्या मार्फत लोक बिझनेसमॅन बनो. आणि जी काय गरिबीची जी लाट चालू आहे, रियांश मल्टीट्रेड मार्फत ही लाट संपो. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. हर हर रियांश, 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 हर हर रियांश. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू सर. खूप छान तुम्ही सगळी माहिती क्लिअर केली. आता सगळ्यात जास्त आपल्याला पटलं असणार आहे की आहे काय प्रकार होता. चालू तर होतं सगळं, काही काही सांगत होते, पण तो तुम्ही थोडं